साठी मी निमंत्रित करते जीवन रंगाचे शुभेच्छुक आणि महाराष्ट्र व्यापारी पेठेचे जनक अनंत भालेकर यांनी कृपया मंचावर यावं। उद्योजक मोहन सुब्रमण्यम, या सगळ्या पुस्तकाच्या मागे ज्यांची प्रेरणा आहे ॲग्नेलो राजेश यांचे वडील नाझरेथ अथायडे यांनीही मंचावर यावं। वी स्कूलचे मार्केटिंग हेड समीर कारखानीस, त्याचप्रमाणे ख्रिश्चन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेनरी लोबो यांनीही मंचावर यावं आणि मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। धन्यवाद। सर्व मान्यवरांचे आभार। आपण स्थानापन्न व्हावं। सर्व काही मंगल व्हावं ही तर आपली इच्छा असते आणि याच इच्छेने आपण दीपप्रज्वलनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली। खरं तर हा दिव्याचा किंवा हा ज्योतीचा प्रकाश आहे। ज्योतीने ज्योत तेवते असं म्हणतात आणि तसंच काहीसं आहे। आज या क्षेत्रामध्ये स्वतःच्या क्षेत्रात काम करत असताना एका ज्योतीने दुसरी ज्योत लावली जावी हा उपक्रम किंवा हा प्रयत्न जीवन रंगने सातत्याने केलाय। जीवन रंगाचं हे 10वं वर्ष आहे आणि 10वं पुस्तक आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये जीवन रंगने आजपर्यंत ज्या काही गोष्टी आपल्यासमोर आणल्या आहेत, मग काही सामाजिक उपक्रम असतील, काही प्रकल्प असतील, तर या सगळ्या प्रकल्पाविषयी आपण एक छोटीशी एव्ही बघणार आहोत। त्यातून जीवन रंग नेमकं काय आहे हे आपल्याला कळेल। आपलं जीवन रंगांशिवाय अधुरं आहे, फिका आहे। निसर्ग आपल्या जीवनात मुक्त हस्ताने रंगांची उधळण करत असतो। विविध रंग तो आपल्या जीवनात भरत असतो। हे रंग म्हणजे आनंदाचे, चैतन्याचे। त्याला फक्त देणं माहीत असतं, घेणं नाही। निसर्गाच्या याच गुणांनी प्रभावित होऊन जीवन रंगाचे सवंगडे एकत्र आले आणि जीवन प्रवाह, शवदाहिनी, रक्तदान असे उपक्रम हाती घेतले। या संस्थेच्या स्थापनेमागील प्रेरणा म्हणजेच पोलीस निरीक्षक संजय गोविलकर। 26/11च्या भ्याड आतंकवादी हल्ल्यामध्ये क्रूर आतंकवादी कसाबला जिवंत पकडणाऱ्या या सिंह हृदयी अधिकाऱ्याला जीवन रंगासाठी एक उदात्त हेतू सापडला। आज स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतरही आपण जातीभेदाच्या, धर्मभेदाच्या भोवऱ्यात अडकलेलो आहोत। आजपर्यंत झालेल्या जातीय दंगलींचा विचार करता यात अमर्याद मनुष्यहानी व वित्तहानी झाल्याचं आपल्याला आढळेल। जर सारे भारतीय आपले जातीय वैर विसरून एकत्र आले तर कोणत्याही दुष्ट प्रवृत्तींची आपल्या देशावर नजर वर करून बघण्याची हिंमत होणार नाही। सारे भारतीय एक व्हावे यासाठी विविध उपक्रम राबवून या बाबतीत जागरूकता आणणं हा जीवन रंगाचा पहिला हेतू। भारतीय हीच आमची जात आणि मानवता हाच आमचा धर्म हे आमचे ब्रीदवाक्य आहे। जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण जगणं हे आपल्या प्रत्येकाच्या हाती असतं, परंतु यशस्वी जीवन जगायचं असेल तर ते यशस्वी लोकांच्या मार्गदर्शनातून लवकर जमू शकतं। याच प्रांजळ हेतूने समाजात मौल्यवान योगदान करणाऱ्या परंतु प्रकाश झोतात न राहणाऱ्या अशा थोर व्यक्तींचं मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जीवन रंग करीत आहे। जीवन प्रवाह या कार्यक्रमाअंतर्गत आजपर्यंत डॉक्टर अभय बंग, ॲड गुरु भरत दाभोळकर, शहीद ATS प्रमुख हेमंत करकरे, प्रसिद्ध उद्योजक सुधीर निरगुडकर, पद्मश्री पद्मजाताई फेनानी जोगळेकर, नाट्यसृष्टीतील मुळेकाका, मनसोपचार तज्ञ प्रतिभाताई हवलदार, सुप्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार
यासारख्या अनेक दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेकांना जीवन प्रवाह अंतर्गत मिळालेला आहे. दुर्गम खेड्यात प्रेत जमिनीवर जाळली जातात. त्याचे तोटे म्हणजे अंत्यविधीचा खर्च वाढतो. प्रेत जाळलेल्या जागी भटकी कुत्री गुरढोरं वावरल्यामुळे त्या जागेची हेळसांड होते. आयुष्यभर धावपळीत आणि दगदगीत जीवन जगल्यानंतर माणसाचा अंत तरी शांततेत व्हावा या हेतूने जीवनरंगने अशा गावात शवदाहिनी पुरवण्याचे ठरवले. शवदाहिनी पुरवण्याची मोहीम जीवनरंग पार पाडत आहे. आपल्या जीवनात आनंदाचे आणि चैतन्याचे रंग भरण्यास जीवनरंग सज्ज झाले आहे. गरज आहे ती आपल्या प्रोत्साहनाची, पाठबळाची. चला तर मग आपण सर्व मिळून बोलूया. काय आहोत आपण साऱ्या जगाला कळवूया. काय आहोत आपण साऱ्या जगाला कळवूया. असतंच जर नशीब आपलं आपल्या हातातल्या रेषांमध्ये, असतंच जर नशीब आपलं आपल्या हातातल्या रेषांमध्ये, तर मग त्या रेषांना आपल्या परीने वळवूया. धन्यवाद. खरंच आहे, आपल्या हातातल्या रेषा कोणत्याही असल्या तरी त्या वळवण्याची जिद्द आपल्यामध्ये असली तर मग आपलं भविष्य आपण घडवू शकतो. आणि अशा आपल्या भविष्यासाठी असणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला आजच्या या पुस्तकातही वाचायला मिळणार आहेत. खरं तर एकमेकांना मदतीचा हात देऊन एक पूर्ण संस्था उभी करणं आणि अशा अनेक मुलांना अनेकांपर्यंत पोहोचवणं, यात संजय गोविलकर यांना जे एक समाधान, आत्मिक समाधान मिळालं, ते आत्मिक समाधान मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्याही दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की यालाच तर म्हणतात की याला जीवन आहे से नाव. हे असंच जीवन आज खऱ्या अर्थाने उद्योजकाच्या बाबतीत कोणतं असू शकतं हे जर आपल्याला ओळखायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर मग त्यासाठी आज जे प्रकाशित होणारे पुस्तक ते आपण वाचायला हवं. आपण पाहताय समस्या ते संधी. अर्थात आपला दृष्टिकोन असेल तर मग समस्या ही समस्या राहत नाही, त्याचं संधीत रूपांतर होतं. आणि या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने शब्दात मांडण्याचं काम आज या पुस्तकाच्या निमित्ताने जीवनरंगसाठीच खऱ्या अर्थाने धडपडणारा असा एक मुलगा म्हणेन मी, की ज्याच्याकडे इतकं कॅलिबर आहे की जो स्वतःची एक लठ्ठ पगाराची नोकरी आज अगदी आरामात करू शकतो, परंतु त्याने व्रत घेतलं आहे अनेकांना शिकवण्याचं. आणि असाच या पुस्तकाचं शब्दांकन ज्याने केलं आहे विनोद मिस्त्री, याला मी मंचावर याची विनंती करते. आज या पुस्तकाच्या शब्दांकनाच्या निमित्ताने अनेक गोष्टी त्याच्याकडे आहेत, अनेक अनुभव आहेत. विनोद. हे पुस्तक महत्त्वाचं आहे आणि या पुस्तकाच्या दृष्टीने अग्नेलो राजेश अथायडे यांचे अनुभव महत्त्वाचे आहेत. तसेच ते अनुभव शब्दबद्ध करणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं. मला असं वाटतं की हा विषय जो आहे हा मुळात तुझ्याकडे कसा आला? सर्वप्रथम इथे उपस्थित सगळ्यांनाच माझा सस्नेह नमस्कार. सस्नेह यासाठी बोलतो की स म्हणजे संजय गोविलकर, या ट्रस्टची मागची प्रेरणा, आणि स्नेह म्हणजे स्नेहल त्यांच्या पत्नी. तर या सगळ्यांतर्फे तुम्हा सगळ्यांचं इथे स्वागत. हा पुस्तकाचा जो विषय आहे ताई, खरं म्हणायला गेलो तर हा गेली 1.5-2 वर्ष, त्या 1.5-2 वर्षापूर्वी हा सुरू झाला होता. पण एका टोकावर येऊन काहीतरी झालं, सुरुवातच झाली त्या पुस्तकाची आणि काही तांत्रिक घडामोडी आपण बोलू, त्यामुळे ते थांबलं. आणि एका वेळेला आमची मीटिंग चालली होती 1-6-7 महिन्यापूर्वी, आणि दादा खूपच टेन्शनमध्ये होते. म्हणतात एवढ्या मोठ्या माणसाचं पुस्तक आणि ते एवढं राहतच कसं, तर कुणीतरी हा प्रोजेक्ट घ्यायला हवा. आणि त्यावेळी मी संवाद तुझा माझा हे पुस्तक लिहत होतो माझं. बोललो दादा मी ते बाजूला ठेवतो आणि पहिलं हे पुस्तक कंप्लीट करतो. आणि त्यावेळेला ती सुरुवात झाली करण्याची. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की मला या पुस्तक लिहिण्यामागचा एक स्वार्थी हेतू होता. तो स्वार्थी हेतू असा की तुम्ही जर कुणी सरांना भेटला असाल तर त्यांना 5 मिनिट भेटणं म्हणजे 1.5 तासाचा मॅनेजमेंटचा लेक्चर अटेंड करणं आहे. तर मी विचार केला जर हे पुस्तक मी लिहायला घेतलं तर त्यांच्याशी इंटरॅक्शन वाढेल आणि हे अख्खं पुस्तक लिहिता लिहिता माझा MBA होईल बिझनेसमध्ये. आणि त्यासाठी हे पुस्तक मी घेतलं. क्या बात आहे. पण मला असं वाटतं की आता तुझं MBA पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हा ते पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ते इतरांचंही कसं होईल हे सगळ्यांना कळेल. नक्कीच. पण एक प्रतिमा म्हणजे तू जसं म्हणालास की 5 मिनिटं त्यांना भेटल्यानंतर
तो जो काही विषय पुढे सुरू होतो तो बरोबर. थेट अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतो. बरोबर. पुस्तक लिहिण्याच्या या प्रोसेसमध्ये त्यांची एक प्रतिमा अशी तुझ्या समोर आणखीन काय वेगळी तयार झाली? आज मला असं वाटतं की इथे असे बरेच तरुण असतील ज्यांनी राजेश सरांना ऐकलं असेल, कधी त्यांचा अभ्यास केला असेल थोडाफार, तर त्या सगळ्यांना वाटेल की आपल्याला जर कधी व्हावं ना तर या व्यक्तीसारखं व्हावं. म्हणजे जसं मलाही वाटतं. म्हणजे संजय गोविलकरांनंतर माझ्यासमोर जे आदर्श आले ते राजेश अथायडे सर आहेत. ते प्रत्येकाला तसं वाटणार. आणि आज आपण राजेश सरांचं आयुष्य बघतो. ते एक यशस्वी उद्योजक आहेत, ते एक उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांचं मी नेहमीच त्यांना मागे पण एकदा बोललो होतो, आम्ही कॉम्प्लिमेंट दिली होती त्यांना की तुमचा चेहरा खास फोटोंसाठी बनवला आहे, तुमच्या चेहऱ्यावर नेहमी ती स्माईल असते. असं प्रत्येकाला वाटणार की त्यांच्यासारखं व्हावं. पण आज आपण त्यांचं ते राजेशाही आयुष्य असं आपण बघतो आणि हेवा वाटतो आपल्याला. पण त्या मागचा जो स्ट्रगल आहे तो कदाचित मलाही तेव्हा माहीत नव्हता की एवढा मोठा स्ट्रगल करून हा माणूस पुढे आलेला आहे. म्हणजे अगदी ह्या पुस्तकाचं नाव जे आपण ठेवलंय समस्या ते संधी, ते त्यावरच ठेवलंय की बऱ्याच समस्यांना अगदी पॉझिटिव्हली घेऊन त्यावर काम करून त्यांनी त्यांचं रूपांतर संधीमध्ये केलं. आणि त्याच एका दृष्टीने म्हणजे आता आपण जसं मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करत होतो आणि आता म्हणजे अगदी तो रिस्पेक्ट त्याच्या 100 पटीने वाढलाय हे पुस्तक लिहिण्याच्या प्रवासामध्ये, असं मी म्हणेन. या पुस्तकाचं प्रकरण, प्रत्येक प्रकरण वेगळं आहे आणि त्याचं नावही तितकंच इंटरेस्टिंग आहे. बरोबर. तर ते कसं सुचलं? अगेन त्यांचा राजेश सरांचा एक मी खूप चांगला गुण सांगेन की प्रत्येक गोष्ट म्हणजे फक्त शिकू नका तर ती इम्प्लिमेंट करा. तर त्यांचंच एक प्रकरण मी लिहत होतो की थोडा हटके विचार कसा करून आपण पुढे जाऊ शकतो. आणि हे प्रकरण लिहिण्याच्याच प्रोसेसमध्ये असं मला वाटलं की हा हटके विचार या पुस्तकापासूनच सुरू करू आपण. आणि मग त्यानुसार याचे जे टायटलच आपण हटके बनवले. म्हणजे अगदीच स्वप्नाची सुरुवातपेक्षा बीज अंकुरे अंकुरे, म्हणजे माणसं ओळखा आणि माणसांमधले चांगलेपणा ओळखा आणि पुढे जा, यासाठी मला देव सापडला. म्हणजे अशी ब्रँडचा बाऊ, मेरे पास इन्फॉर्मेशन है, हमारा नेता कैसा हो, उद्योगातील नेतृत्व गुणपेक्षा, म्हणजे अशी ती नावापासूनच ती सुरुवात केली. म्हणजे मी असं म्हणेन की ही एक शिकवण होती गुरुजींनी दिलेली. त्यांचं नाव पण मी गुरुजी म्हणूनच सेव्ह केलंय. ती शिकवण मी इम्प्लिमेंट केली या नावांमध्ये. वा, म्हणजे एकंदरीत विनोद ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने आमच्या सगळ्यांच्या समोर तर त्यांची एक प्रतिमा आहेच, पण एकंदरीत हे प्रकरण जरा वेगळंच आहे असं म्हणायला हरकत नाही. जगावेगळं आहे. पण अगदी शेवटचा प्रश्न मी तुला विचारीन की हे पुस्तक पूर्ण लिहून तू साक्षीदार आहेस त्याचा, बरोबर, पण आता आम्ही सगळे साक्षीदार होणार आहोत. बरोबर. तर आम्हाला या पुस्तकातनं नेमकं काय मिळणार आहे? एक छोटासाच मी आता एक किस्सा वाचला होता व्हॉट्सअपवर, मला वाटतं बऱ्याच जणांनी वाचला असेल, की एक माणूस बार्बर शॉपमध्ये जातो न्हाव्याकडे केस कापायला. पूर्ण तुळतुळीत टक्कल असतं, फक्त 8 केस असतात वर. तर तो न्हावी त्याला विचारतो, म्हणजे थट्टेने विचारतो, मोजायचे की कापायचे? तर त्या माणसाने जे उत्तर दिलं ना ते या पुस्तकाचं मला वाटतं सार आहे सगळा. तो म्हणाला स्ट्रेटनिंग कर आणि कलर कर. सो आपल्याकडे जे नाही आहे, जे गमावलंय तर ते मिळणार तर नाही आहे, जे आहे त्याचा बेस्ट यूज करून आपण आयुष्यात कसं पुढे जाऊ शकतो हे तुम्हाला पुस्तक शिकवेल. जी इथे असे सर बरेच आलेत, माझे विद्यार्थी पण आलेत की ज्यांना उद्योगामध्ये पुढे जायचं आहे. म्हणजे असे बरेच लोक असेल जे आज नोकरी करतायत, उबलेत नोकरीला, त्यांना उद्योगात पुढे जायचं असेल तर त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. जे उद्योग ज्यांनी सुरू केलाय आणि त्यांना तो वाढवायचा आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक आहे. ज्यांनी उद्योग सुरू केलाय आणि वाढवलाय पण समाधान नावाचा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक आहे. आणि ज्यांनी उद्योग सुरू केलाय, वाढवलाय आणि समाधान पण आहे, तर त्यांनी स्वतःहून आपल्या अनुभवांवर पुस्तक लिहावं आणि आणखी हजारोंना प्रेरित करावं, अशी शिकवण पण या पुस्तकामध्ये आहे. तर मी थोडक्यात असं सांगेन की हे पुस्तक म्हणजे जर तुम्हाला बिझनेसबद्दलचे बारकावे, उद्योगातले बारकावे 1.5-2 लाखाचे कोर्सेस न करता अगदी सरळ सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर समस्या ते संधी वाचा. म्हणजे एका दृष्टीने एका उद्योजकाचं पाठ्यपुस्तक म्हणजे हे पुस्तक असं म्हणायला हरकत नाही. विनोद, खूप खूप धन्यवाद. आणि खरंच एक चांगल्या पुस्तकाचा तू एक साक्षीदार झालायस आणि आज आपण सगळे त्याचे साक्षीदार होऊया. धन्यवाद. विनोदने सांगितलं त्याप्रमाणे अनेक पैलू असतात एकाच व्यक्तीचे आणि शेवटी सुख समाधान या गोष्टी मला असं वाटतं शोधण्यात असतात. म्हणजे असं बऱ्याच वेळा आपण ही गोष्ट ही ऐकली असेल की पावसाळ्याचे दिवस असतात, छानपैकी खिडकीत आपण बसलेलो असतो कारण तो दिवस आपल्यासाठी एक छोटासा रिकामा दिवस असतो
आपण काय करतो, चहाचा कप घेतो आणि खिडकीत बसतो. आपण चहा प्यायला लागतो आणि मग लक्षात येतं की अरे चहात साखर घालायची राहून गेली बहुतेक. पण उठायचा आलेला असतो कंटाळा, कारण आपण त्या सगळ्या वातावरणाशी इतके जोडले गेलेले असतो की आपण तसाच बिनसाखरेचा चहा प्यायला लागतो. आणि जेव्हा चहा पिऊन संपतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की साखर घातलेली होती पण ढवळायची राहून गेली होती. मला असं वाटतं की सुख, समाधान या सगळ्या गोष्टी अशाच असतात, आपल्या आजूबाजूला असतात. फक्त त्यांना आपल्या आयुष्यात मिसळायचं आपण विसरून जातो. आणि तेच करण्याचं काम ॲग्नेलो राजेश त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून इतरांना देण्याचा एक प्रयत्न करणार आहेत. आज मी यानंतर ॲग्नेलो राजेश अथायडे यांना मंचावर बोलावणार आहे. तत्पूर्वी एव्ही बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीला साजेल असं तुमचं व्यक्तिमत्व. आपलं शिक्षण फक्त बीकॉम पर्यंतच, पण तरीही आपलं व्यक्तिमत्व आणि संभाषण कौशल्य एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीला लाजवेल असं. शिक्षकांच्या कुटुंबात जन्माला येऊनही आपण उद्योजक बनण्याचं स्वप्न बघितलं आणि कॉलेजच्या दिवसापासूनच त्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असतानाच चप्पल विकणे, ड्रेस मटेरियल विकणे, ऑफिस असिस्टंट, LIC एजंट, डाटा प्रोसेसिंग असे अनेक छोटे मोठे जॉब आपण केलेत. आणि आज वेगवेगळ्या कंपनी अंतर्गत 400 करोड पेक्षा जास्त उलाढाल करणारे उद्योजक आहात. काळाची पावले ओळखून 1993 साली आपण कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू केलं आणि गेल्या 20 वर्षात सेंट एंजेलोस कम्प्युटर इन्स्टिट्यूटने आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. 3 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेतून शिक्षण घेण्याचा लाभ मिळालेला आहे. आरोग्य आणि शिक्षण अशा क्षेत्रात काम करणाऱ्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन या संस्थेचे आपण ट्रस्टी आहात. राजीव गांधी मेमोरियल, आउटस्टँडिंग युथ अवॉर्ड, नवभारत टाइम्स अवॉर्ड यासारख्या अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित झालेले आहात. टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, लोकमत, मिड डे, इकॉनॉमिक टाइम्स, इंडियन एक्सप्रेस अशी वृत्तपत्रे, तसेच स्टार टीव्ही, झी टीव्ही, झी 24 तास, स्टार माझा, दूरदर्शन, सहारा, साम अशा अनेक टीव्ही चॅनल्सने आपल्या कार्याची दखल घेतलेली आहे. जो लाजला तो कधीच उद्योग करू शकत नाही असे आपले परखड मत आहे. आणि त्यासाठीच उद्योग प्रेरणासारखा अभिनव प्रयोग आपण महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात राबवत आहात. जास्तीत जास्त मराठी युवकांनी स्वतःचे उद्योग सुरू करावेत म्हणून आपण वेगवेगळ्या संस्थेमधून युवकांना मार्गदर्शन आणि मदत करायला सदैव तयार असतो. डेव्हलपिंग एज्युकेशन, रिलेशन अँड नेशन असे म्हणत आपल्या देशाला शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्यास आपला हातभार लागत आहे. मराठी बिझनेस क्लबलाही आपले अमूल्य असे योगदान लाभलेले आहे. सगळ्यांसाठीच प्रेरणा असणाऱ्या व सढळ हस्ते सर्वांना मदत करणाऱ्या सोशल एंटरप्रेनरला सलाम. आणि अशाच टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया ॲग्नेलो राजेश अथायडे यांचं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढूनही आयुष्यातल्या भल्याबुऱ्या प्रसंगातून चांगलं तेच घेऊन जाणारे ॲग्नेलो राजेश. हॅलो. खरं तर यांच्याशी गप्पा आणि अशी गप्पांची मैफिल ही तुमच्यापैकी बहुतेकांची म्हणजे प्रत्येकाची जवळपास ही झालेली आहे. पण आज ही मैफिल एक प्रातिनिधिक स्वरूपाची असेल. काही अगदी निवडक मोजके प्रश्न असणार आहेत की जे प्रश्न आज ज्यांना या उद्योगात काही करू पाहायचं आहे, ज्यांना या क्षेत्रात काही करू पाहायचं आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. अगदी खरं तर सुरुवात मला करायची आहे, म्हणजे मी मगाचपासून इथे जे काही संभाषण चाललंय ते सगळं मला दिसतंय इथे प्रतिबिंब तुमच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये.
कारण इथे ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्या सगळ्या रिॲक्शन्स या त्यांच्या चेहऱ्यावर मला इतक्या सुंदर दिसत आहेत की तीच पावती आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपला मुलगा खूप मोठा व्हावा. आणि अनेक मित्रमंडळी जी त्यांची जोडलेली आहेत त्यापैकीच एक चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर इथे आलेले आहेत. आपण स्वागत करूया त्यांचं. तर पुन्हा एकदा प्रश्नाकडे वळते की आई वडिलांची अशी एक इच्छा असते की साधारण शिक्षण, लग्न, नोकरी या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. म्हणजे एक ठराविक नोकरी असावी असं एक मध्यमवर्गीय वसईतलं तुमचं जे घर आहे त्या घरातल्या माणसांची एक धारणा असते. पण मग अशा या पार्श्वभूमीवर व्यवसायाची बीजं जी आहेत ती कशी रुजली? एकदम कमी वयात समजून आलंय की नोकरी म्हणजे एकदम लिमिटेड जगणं म्हणजे नोकरी. तर मला असं वाटलं की नोकरी आपण करावी पण फक्त अनुभवासाठी. आणि लहानपणीपासून म्हणजे आर्थिक दुर्बलता ही एक कमजोरी नव्हती, ही माझी ताकद होती. आणि मला परिस्थिती चेंज करण्यासाठी जर कुठच्या गोष्टीची गरज होती तर ते होतं एंटरप्रेन्योरशिप, व्यावसायिक बनणं. तर लहानपणीपासूनच मला याचा फार छंद होता आणि मला माझ्या आईवडिलांनी चांगला सपोर्ट दिला. माझे वडील आणि आई नेहमी म्हणायचे की तुला काय जे करायचे असेल ते तू कर, कायद्याच्या धाऱ्यात राहून कर. तुला कमीत कमी झोपण्यासाठी जागा आणि 2 वेळचं जेवण किंवा 3 वेळचं जेवण आम्ही पुरवू शकतो. आणि तू तुझ्या हिंमतीप्रमाणे जेवढं प्रगती जीवनामध्ये करू शकतो ते कर, आम्ही तुला पाठिंबा देऊ. तर लहानपणीपासूनच एक इच्छा होती की आपण काहीतरी वेगळं करावं. जे सगळेच जगतायत तसं न जगता जर लहानपणीपासून जर आपण आपले विचार कंट्रोल करू शकलो किंवा डेव्हलप करू शकलो तर नक्कीच उद्योजक होण्यासाठी आपल्याला फार कमी वयात हिंमत वाढते. बरोबर आहे. आणि एक गोष्ट आठवते की एकदा अशी वेळ आली होती की आता नोकरी करायची वेळ येईल की नाही, येईल की काय असं वाटत होतं. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्हाला रात्रभर झोप लागली नव्हती. तर हे जे स्वप्न आहे हे आजचा उद्योजक किंवा आजचा तरुण नक्की बघू शकतो का? नक्कीच. म्हणजे मी जे केलंय किंवा माझ्यासारखे जे तरुणांनी या देशामध्ये जे केलंय काय अद्भुत नाहीये. असे 85% उद्योजक जे जगात आहेत ते फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स आहेत. म्हणजे ही काय कठीण गोष्ट नाही, इट इज सोपं, इट इज व्हेरी इझी. फक्त मनामध्ये विचार आणणं महत्त्वाचं आहे. जर आपल्या मनामध्ये विचार आला तर आपण नक्कीच करू शकतो. पण त्याला लागणारी जी सामग्री आहे म्हणजे सुदैवाने मी एका चांगल्या शाळेत होतो, सुदैवाने मी एका चांगल्या कॉलेजमध्ये होतो जिथे माझे सगळे मित्रमंडळी जे होते ते सगळे गुजराती मारवाडी होते. त्यांना नोकरी म्हणजे काही माहीतच नसतं. त्यांच्या रक्तामध्ये व्यवसाय हा असतो आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला जेव्हा आपल्या आयडियाज जेव्हा आपण बाउन्स करतो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला प्रोत्साहन मिळतं की हे करणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही मध्यनजर ठेवलं तर नक्कीच उद्योग करणं अतिशय सोपी गोष्ट आहे. इच्छा असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. इच्छा असणं गरजेचं आहे हे तर आहेच, पण इच्छा तिथे मार्ग ही गोष्ट आहे. पण त्या बरोबरीने एका उद्योजकाला भांडवल हे असलं पाहिजे. म्हणजे अनेकदा असं आम्ही ऐकलंय की तुमच्याकडे थोडी तरी पुंजी हवी. तर याबद्दल काय सांगताय? हे एकदम चुकीचं आहे. कुठचाही व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतच नाही, कॅपिटलची गरज लागत नाही. तुमच्यामध्ये हुनर असणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये जर हुनर असली तर नक्कीच तुम्हाला लोक पार्टनरशिप ऑफर करतात, तुम्हाला पाठिंबा देतात. असे अनेक लोक आहेत म्हणजे जगात जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांना सगळ्यांना अशा लोकांची शोध असते की जो व्यक्ती आपल्या पैशाला मल्टिप्लाय करून देऊ शकतो. आपल्या उद्योगात पैसे लावणारे अनेक लोक आहेत. आपल्याला निवडावे लागतात. जेव्हा तुमचं यश सुरू होतं उद्योगाचं तेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कोणाचा पैसा लागेल किंवा लावायचा आहे याचं तुम्ही चॉईस करू शकता. पण सुरुवातीला तसं कदाचित नसतं. मी असं म्हणतो जर आपल्याकडे काबिलियत असेल, आपल्याकडे केपेबिलिटी असेल तर आपण नोकरी अशी करावी ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच व्यवसायामध्ये किंवा त्याच संस्थेमध्ये भागीदारी मिळू शकेल. आणि हा आपला पहिला टप्पा असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करू शकता मोठा व्यवसाय करायची. पण व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागतं आणि म्हणून आपण थांबतो आणि नोकरीकडे बघतो, हे चुकीचं आहे. नोकरी करणं तेवढंच गरजेचं आहे. 4 ते 5 वर्ष माणसाने जर नोकरी केली तर त्याला अनुभव मिळतो. म्हणजे एक कहावत आहे, जहां ना पोचे रवी वहां पोचे कवी और जहां ना पोचे कवी वहां पोचे अनुभवी. तर जर माणसाकडे अनुभव असला तर तो 7 समुद्रापलीकडे जाऊ शकतो आणि या अनुभवाच्या जोरावरच तुम्ही चांगला व्यवसाय करू शकतात आणि अनेक लोक तुम्हाला भागीदार म्हणून तुमच्या बरोबर यायला तयार असतात. खरंय. खरं तर हे नेहमी असं म्हणतात की हा अनुभव जो आहे ना तो दुसऱ्यांच्या पैशावर आपण कमवावा. नक्कीच. म्हणजे मी असं म्हणेन की ट्रायल अँड एरर कधी पण स्वतःच्या पैशावर नाहीच करायचा. नोकरी करतानाच तो ट्रायल अँड एरर झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही चांगला यशस्वी अनुभव घ्या आणि नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करा. खरंय. पण गोष्ट अशी आहे की सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. पैशाची सोंग करायची गरजच लागत नाही. हा,
नाही म्हणजे मला म्हणायचंय की या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात त्याप्रमाणे तर आम्ही जुळवल्या तर नक्कीच एक व्यवसाय सुरू होतो. पण या सगळ्यामागे आज एक तुमचं यशस्वी जीवन आहे, पण त्याच्या मागे लहानपणातले खडतर असेही काही प्रसंग आहेत. म्हणजे तुम्ही पुस्तकातही लिहिलंय, मी थोडंफार बघितलंय, वाचलंय, अनुभवलंय, त्यामुळे मला माहिती आहे. पण 75 पैसे वाचावेत म्हणून वडिलांनी मालवणी ते कांदिवली चालत जायचं आणि आठवड्याच्या शेवटी या मुलांना 4.5 रुपयाचं काहीतरी खाऊ पिऊ घालायचं. आता हे सगळं जे काही गणित होतं, हे गणित त्या आईबाबांनाच ठाऊक, पण त्यामुळे ते जे प्रसंग घडले त्याचा उपयोग उद्या उद्योगात, म्हणजे आज जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या उद्योगात आहात तेव्हा या सगळ्या प्रसंगांचा एक रिफ्लेक्शन म्हणू आपण, ते कसं होतं? या सगळ्या परिस्थितीचं रिफ्लेक्शन म्हणजे मी जे आहे ते आहे. कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला काय ना काहीतरी घडत राहतं. काही लोक त्याच्यावर नजरअंदाज करतात आणि काही लोक त्याला कॅप्चर करून मनामध्ये ठेवतात. तर हे सगळे प्रसंग जे आहेत, जे माझ्या वडिलांचे कष्ट किंवा माझ्या आईचे कष्ट, हे सगळे मी फक्त बघितले नाही तर मी माझ्या मनामध्ये रेकॉर्ड केले. आणि मी असा विचार केलेला की ह्या परिस्थितीला आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि तिकडनं तो प्रोत्साहन मिळाला. जर हे कदाचित हे झालं नसतं, जर मी एक चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जर जन्माला आलो असतो तर कदाचित मी या स्टेजपर्यंत पोहोचलो नसतो. कुठच्या तरी कंपनीमध्ये मी एक चांगला जॉब घेऊन व्यवस्थित सेटल झालो असतो, पण मी उद्योजक नसतो. तर हे 75 पैशाची स्टोरी म्हणा किंवा आईचे कष्ट म्हणा किंवा आईचे दागिने विकले जाण्याची माझ्या नजरेसमोरची स्टोरी म्हणा, या सगळ्या गोष्टींमुळे मी घडलोय. तर मी असं मानेन की त्याच्यामध्ये नेगेटिव्ह नाही, म्हणजे या जगामध्ये नेगेटिव्ह काहीच नसतं. जे लोक नेहमी नेगेटिव्ह असतात ते देखील पॉझिटिव्हली नेगेटिव्ह असतात. बरं. मी असं मानतो की या जगात नेगेटिव्ह काहीच नाहीये. आणि या सगळ्या चांगल्या शिकवण होत्या. म्हणजे मी चांगल्या शाळेत होतो, तिथे मला अकॅडमिक नॉलेज चांगलं मिळत होतं, पण मला जी जीवनाची परिस्थिती होती ती माझी खरी टीचर होती आणि त्या परिस्थितीमुळे मी घडलोय असं मी म्हणेन. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं निगेटिव्ह काहीच नाही आणि म्हणूनच कदाचित तुम्ही म्हणता की जी समस्या आहे त्याचं संधीत रूपांतर करा. अर्थात शब्द, स्लोगन्स, सुविचार म्हणून हे बरं वाटतं, पण हे समस्येचं संधीत रूपांतर करणं हे तुम्ही नेमकं कसं केलं? आणि आज आमच्यासमोर जर एखादी समस्या आली तर आम्ही हातपाय गाळतो, निराश होतो, 2 पावलं मागेच सरकतो की आपण करायचं की नाही. तर नेमकं हे कसं करावं? जेव्हा आपल्याला परिस्थिती चेंज करायची इच्छा असते आणि जेव्हा ही इच्छा मजबूत असते तेव्हा आपण नेहमी शोधत राहतो की आपण काहीतरी वेगळं कसं करावं. शिक्षणावर कॉम्प्रोमाइज नाही करायचं हे आईवडिलांचं अगोदरपासूनच मत होतंच आणि मला देखील माहीत होतं की जर मी पुढच्या लेवलवर पोहोचू शकतो तर ते शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये मला जो वेळ मिळायचा, म्हणजे लोक क्रिकेट खेळायचे किंवा त्या काळामध्ये तुम्ही गोट्या खेळायचे किंवा गिल्लीदंडा, ज्याला आपण मराठीत विटीदांडू म्हणतो, ते खेळायचे. पण मी तसं न करता डिस्को बिंदिया नावाच्या कंपनीमध्ये काम करायचो आणि आठवड्याला मला 3.5 रुपये मिळायचे. आणि 3.5 रुपये अशा काळात मिळायचे जेव्हा सँडविच आणि वडापाव आपल्याला 15 पैशाला मिळायचं. तर 3.5 रुपये देखील फार मोठी रक्कम होती. पण मला एक समजलं की या जगामध्ये तुम्ही कोणाला जर सोय करून दिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्यावसायिक ऑपॉर्च्युनिटी मिळते. जर ज्या लोकांना जे वस्तू मिळत नाही ती जर तुम्ही त्याला प्रोव्हाइड करून दिली आणि ते ऑर्गनाईज करायचं जे तुम्हाला संधी मिळते, त्या संधीमध्ये एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. असं करता करता मी पाहिलं, शाळेचे दिवस गेले, कॉलेजचे दिवस आले. कॉलेजच्या दिवसांमध्ये देखील चप्पल वीक, कपडे वीक, परफ्यूम वीक, कॉस्मेटिक्स वीक, हे विकता दारोदारी जाऊन विकता एवढं समजलं की बाबा ज्या लोकांना आपण भेटतोय ते फक्त आपले ग्राहक नाही आहेत, ज्या लोकांना आपण भेटतोय ते आपले शिक्षक आहेत. असे लोक देखील भेटले जे तोंडावर दरवाजा आपटायचे आणि असे लोक भेटले ज्यांना विकत घ्यायची गरज नसून सुद्धा ते विकत घ्यायचे, घरामध्ये बोलवायचे, चहा कॉफी द्यायचे आणि चर्चा करायचे. तर हे जे शिकायला मिळालं ना, हे खरं म्हणजे इट वॉज अ वॉकिंग MBA कॉलेजच्या दिवसांमध्ये. सकाळी कॉलेज आणि दुपारच्या नंतरचे हे उद्योग, आणि या उद्योगाने मला समाधान मिळायला लागलं. आणि समाधान म्हणजे जेव्हा मी असं म्हणतो नेहमी की ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडतात तेव्हा माणसाला स्वतःबरोबर एक सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. ते मला फार कमी वयापासून मिळत आलेलं आहे. माझ्या एका मावशीने मला विचारलं की तुझे वडील महिंद्रा अँड महिंद्रामध्ये नोकरी करतात, तुला लाज वाटत नाही? तू दारोदारी जातो, कपडे विकतो, हे करतो, ते करतो. मी तिला फक्त एवढंच विचारलं की तुझा मुलगा ग्रॅज्युएट झाला, किती कमवतो? तर त्याचा पगार 1200 रुपये होतं. मी त्यांना सांगितलं मागच्या वर्षाचं माझं प्रॉफिट 13,000 रुपये झालंय. त्यानंतर ती मावशी मला कधीच भेटली नाही. माझ्या शाळेचा मित्र आहे उमेश नवानी, त्याचे वडील अत्यंत जबरदस्त माणूस आहेत, प्रेम नवानी साहेब. ते मला नेहमी म्हणायचे की कामामध्ये शरम नाही केली पाहिजे. आणि त्यांचे एक पेटंट डायलॉग होता,
जिसने की शर्म उसके फुटे करम, जिसने की बेशर्माई उसको मिली दूध मलाई. त्या एका स्टेटमेंटमध्ये मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, शाळेमध्ये मी हे ऐकायचो 8वी 9वी आणि 10वी मध्ये. आम्ही काम करण्यामध्ये मी तर एकदमच निर्लज्ज झालेलो. म्हणजे मला कुठच्याही कामाची काहीही लाज वाटत नव्हती आणि वाटत नाही आणि वाटणारही नाही. कारण काम हे काम असतं ना. आणि आपण शाळेमध्ये शिकतो ना, जे आपण काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला अति उत्कृष्ट राहणं गरजेचं आहे. जर झाडूवाला असेल तर त्यांनी झाडू सुद्धा अति उत्कृष्ट प्रकारे मारली पाहिजे. तर मी देखील मी ज्या कार्यामध्ये हात टाकतो त्या कार्यामध्ये मी सर्वात उत्कृष्ट असायला पाहिजे, हाच माझा प्रयत्न असतो. खरंय. 3.5 रुपयापासून सुरू झालेली ही कहाणी असं म्हणायला हरकत नाही. पण पुढे एका मिठाईवाल्याकडे तुम्ही त्याला इंग्लिश शिकवायला जायला लागलात. ह्याच 3.5 रुपयाचे 350 रुपये झाले आणि अर्थात ही रक्कम पुढे पुढे वाढत गेली. पण संगणक, कम्प्युटर, त्यावेळेला हे वाटणं की कम्प्युटर हा म्हणजे आमच्या जीवनाचा भाग आता झालाय, पण त्यावेळेला तो आपल्या व्यवसायाचा आधार बनू शकतो, हे लक्षात कसं आलं? 1993 मध्ये मी माझ्या फायनल इयरच्या ग्रॅज्युएशनमध्ये होतो आणि मला हा विचार नक्कीच होता की जरी मी आज 20-25 हजार रुपये महिन्याला कमवतोय, हे विक ते विक छोटे मोठे उद्योग करून, ते ठीक आहे, पण एक करिअरसाठी हे चांगलं नाही आहे. मला कुठेतरी स्टेबिलिटी आणणं फार गरजेचं आहे. आणि 93 मध्ये IT वॉज कन्सिडर्ड ॲज लक्झरी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वॉज लक्झरी. ते सर्वसाधारण सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचूच शकत नव्हतं. 93 मध्ये इट वॉज कन्सिडर्ड ॲज लक्झरी. त्या काळामध्ये मी विचार केला की आपल्या भविष्यासाठी भारतामध्ये येणारा जो वादळ आहे, भारतामध्ये जो ज्या संधी येतील त्या IT शी निगडीत येणार. आणि आपल्याकडे लोकसंख्या आहे, जगाकडे लोकसंख्या नाही आहे. कारण 1/6 पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज इंडियन पॉप्युलेशन. मला असा अंदाज होता की कदाचित भारतीय नागरिक जगभरात प्रसिद्ध होतील आणि ताकदवर होतील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जोरावर. तेव्हा मी निर्णय घेतला, FY BCom मध्ये निर्णय घेतला की आपण ITच्या मार्फत ITच्या क्षेत्रात प्रवास करूया. आणि 1993 मध्ये मी माझा पहिला कम्प्युटर घेतलं आणि त्यावेळेला मी राहायचो मालवणीमध्ये. मुंबई रायट्स झालेले तेव्हा. मुंबई रायट्स मला अजूनही आठवतं. आणि आमच्या एरियामध्ये कर्फ्यू लागलेला. मालवणी म्हणजे सुप्रसिद्ध जागा आणि पृथ्वीवरती सगळ्यात सेफ जागा म्हणजे माझ्यासाठी ती मालवणी आहे. आणि कर्फ्यू लागला आणि सकाळी कर्फ्यू ओपन होतो आणि संध्याकाळी कर्फ्यू ओपन होतो फॉर एसेन्शियल कमोडिटीज. तर सकाळी माझ्या मित्रांनी मला थोडेफार उष्ण पैसे दिलेले, स्वतः माझे पैसे होते, त्याच्यामध्ये 32,000चा पहिला 286 घेतला आणि ते पैसे खिशात टाकून जेव्हा कर्फ्यू सकाळी रिलॅक्स होतं तेव्हा चालत मालवणी 8 नंबरपासून बस बी सगळे बंद होते, 3-4 मित्र बॉडीगार्ड म्हणून, कारण खिशात पैसे होते, कांदिवली स्टेशनपर्यंत चालत गेलो आणि तिकडच्या त्या डीलरला पैसे दिले आणि मग रेल्वे स्टेशनवर जाऊन बसलो. संध्याकाळी जेव्हा परत कर्फ्यू रिलॅक्स होतो त्या काळामध्ये आम्ही परत मालवणीमध्ये प्रवेश केला, परत मालवणीमध्ये परत आलो. असं करून 93ला आम्ही आमचा पहिला कम्प्युटर घेतला. आणि मला एक विश्वास होताच, ज्याला आपण आज विजन म्हणतो, विजन स्टेटमेंट, मिशन स्टेटमेंट, हे सगळं प्रोडक्टिव्हिटी, हे सगळं मला त्या काळामध्ये समजत नव्हतं. पण मला एवढं समजत होतं की भविष्याचा विचार आज करणं गरजेचं आहे. कारण आज मी तरुण आहे, आज जी मी कष्ट करू शकतो ते मी वय वाढल्यानंतर करू शकत नाही. तर एकच विचार केला की आपल्याला आपण जे करतोय त्याच्यावर फोकस ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या एका कम्प्युटरवर मी एवढा फोकस केला की त्या एका कम्प्युटरमुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 95 मध्ये अटल बिहारी वाजपेयी म्हणाले की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT इज नॉट ओनली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बट IT इज इंडियाज टुडे, IT इज इंडियाज टुमॉरो अँड IT इज इंडियन टेरिटरी. आणि खरोखर मला असं वाटलं की जो पाऊल मी उचललाय तो योग्य दिशेने उचललाय. बरोबर आहे. पण आजपर्यंत तुम्हाला जे ओळखलं जातं ते सेंट अँजेलो कम्प्युटर एज्युकेशनमुळे. आज इतक्या वर्षांच्या या व्यवसायानंतर, म्हणजे 20 वर्षांच्या या प्रवासामध्ये, गेल्या काही वर्षामध्ये तुमच्या व्यवसायाची क्षितिज देखील आणखीन विस्तारलीत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगामध्ये तुम्ही आहात. तर नेमकं हे करावं का उद्योजकांनी? मुळात इतक्या विविध प्रकारच्या उद्योगामध्ये एका यशस्वी उद्योजकांनी नेमकं काय करावं? मी तर नेहमी असं म्हणेन की एक असा काळ होता की देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला फॉर वेल्थ क्रिएशन. वेल्थ क्रिएशन करण्यासाठी एक मार्ग नसतो, वेल्थ क्रिएशन करण्यासाठी मल्टिपल मार्ग असतात. म्हणजे वॉरन बफे जे काम 20 लोकांना घेऊन करतो तेच काम बिल गेट्स 1.25 लाख लोकांना घेऊन करतो, तेच काम रिचर्ड ब्रॅन्सन 250 कंपनीज घेऊन करतो. तर देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला टुवर्ड्स वेल्थ क्रिएशन. मी असं म्हणेन की आपण ज्या मार्गी चाललोय त्याच्यावर कॉन्फिडन्स आणि विश्वास असणं फार गरजेचं आहे. आणि ते जर एकदा सुरळीत बसलं की तुम्ही यशस्वी होऊ शकता. मी एक विचार केला की मी कुठच्या धंद्यात आहे, नेमकं कुठच्या धंद्यात आहे. इज इट एज्युकेशन, इज इट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी? तर नाही. आय एम इन द बिझनेस ऑफ बिल्डिंग रिलेशनशिप्स. संबंध बांधणे
आणि 12 वर्ष अगोदर मी असा विचार केला, साधारणतः 2002-2003 साली, की आपण जे संबंध बांधले आहेत, कारण व्यवसायामध्ये लोकांना तुमच्यावर विश्वास असणं फार गरजेचं आहे. आणि तो विश्वास कसा निर्माण होतो? कुठच्याही व्यक्तीचं चरित्र जे आहे हे आपल्याला एका व्यवहारात समजतं. आपण किती गोड असलो, किती चांगले असलो एकमेकांशी, तरी सुद्धा त्याच व्यक्तीबरोबर जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा त्याचं खरं चरित्र आपल्याला समजतं. आणि ही जाणीव मला लहानपणापासून आली होती, कारण माझा फक्त व्यवसाय होता लोकांबरोबर संपर्क करणं, त्यांच्याशी संभाषण करणं, त्यांना हे विक ते विक, त्यांच्या गरजा ओळखणं. शिक्षणाच्या क्षेत्रात आल्यानंतर एक सगळ्यात चांगला फायदा हा झाला की IT मध्ये तुमच्यापेक्षा वयाने मोठे, तुमच्यापेक्षा पैशानी मोठे, तुमच्यापेक्षा साईजनी मोठे, उंचीनी मोठे, रुंदीनी मोठे, हे सगळी लोक तुम्हाला पैसे द्यायचे आणि सर म्हणायचे. असा दुसरा कुठचाच व्यवसाय नव्हता. मग मी हा विचार केला, जर आपण एवढे, आपल्याकडे संबंधांचा एवढा मोठा समुद्र आहे, महासागर आहे, तर याच संबंधांच्या जोरावर आपण अनेक व्यवसाय केले पाहिजेत, आपण अनेक उद्योग केले पाहिजेत. मला अभिमान वाटतं की मुंबई शहरामध्ये सेंट अँजेलोस प्रोफेशनल एज्युकेशनमुळे सर्वसाधारण सामान्य व्यक्तीपर्यंत कम्प्युटर एज्युकेशन पोहोचवायचं आम्ही काम केलं. साधारणतः 3 लाखपेक्षा जास्ती विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण दिलं. म्हणजे 3 लाख फॅमिलीज, कुटुंब आमच्याबरोबर जोडले गेलेली आहेत. आजच्या तारखेला तुम्हाला कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला रेफरन्स लागतो, तुम्हाला टेस्टिमोनियल लागतो, आणि ते आमच्याकडे पोट भरून आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांना एवढा विश्वास आहे की ते आमच्या वतीने लोकांना टेस्टिमोनियल देऊ शकतात. मग मी विचार केला, एज्युकेशन ही एक चांगली योजना आहे, ही एक चांगली ॲक्टिव्हिटी आहे, याच्यामध्ये तुम्ही अब्जोपती होऊ शकत नाही. मी असं नेहमी म्हणतो की चांगल्या लोकांच्या हातात जर पैसे आले तर त्या पैशाचा तो चांगला उपयोग करू शकतो समाजाला वाढवण्यासाठी. मग आम्ही असा विचार केला की अजून काय उद्योग करावा, तर रिअल एस्टेट कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आम्ही पाऊल टाकलं. आणि हेच संबंध, जे संबंध आम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात भेटले, याच संबंधांच्या आधारावर, त्यांच्या टेस्टिमोनियलवर, त्यांच्या रेफरन्सेसवर आम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलो, त्याच्यानंतर आता आम्ही मीडियामध्ये कामं करतो, आता आम्ही इव्हेंट्समध्ये प्रवेश करतोय, आंतरराष्ट्रीय आमचा व्यवसाय आहे, ऑनलाईन एज्युकेशन आहे, भारतीय विद्यार्थ्यांना आम्ही परदेशी पाठवतो. मी असा विचार केला की आपल्याकडे नेहमी मल्टिपल बिझनेसेस असणं फार गरजेचं आहे. कुठचाही व्यवसाय जो असतो ना, 12 महिन्यामधनं 4 महिने प्रॉफिट देतो, 4 महिने ब्रेक इव्हन असतो आणि 4 महिने तुम्हाला तोटा देतो. आणि हे जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर एकापेक्षा जास्ती व्यवसाय करणं फार गरजेचं आहे. जसं उत्तरा माझा सध्या इंटरव्ह्यू घेते, तसं मी अनेक महिन्यांअगोदर मनोहर जोशी सरांचं इंटरव्ह्यू घेतलं, आणि त्याच्यामध्ये एक फार चांगलं ते मला म्हणाले, जे मी कधीच विसरू शकत नाही, की प्रत्येक उद्योजकांनी कमीत कमी 3 व्यवसाय करावे. एक व्यवसाय असा असावा जो एकदम सेफ असला पाहिजे, घरी फिक्स्ड पैसे आले पाहिजेत, तुमच्या करंट स्टेटसला मॅच होणारा तुमचा खर्च त्याच्यामध्ये भागलं पाहिजे. दुसरा धंदा असा असावा जो एकदम सेफ नको आहे आणि एकदम रिस्की नको आहे. आणि तिसरा व्यवसाय असा असावा जो 100% रिस्की असावा, म्हणजे लागली तर लॉटरी, नाहीतर लावलेले पैसे गेले. आणि हे किती योग्य आहे? तर मी असं म्हणेन की प्रत्येक उद्योजकांनी एका उद्योगला जोडून दुसरा उद्योग करणं गरजेचं आहे. मी अजून एक टिप्पणी देऊ इच्छितो तरुणांना, जे उद्योग करतात अशा लोकांना, की कधी पण असा व्यवसाय नाही करायचा ज्यामध्ये आपली मुद्दल आणि आपला नफा कस्टमरच्या घरात असेल, कारण मग तुम्ही त्याच्यावर अवलंबून असता. आपण जो व्यवसाय करू तो व्यवसाय शक्य असेल तिथपर्यंत तो व्यवसाय असा करावा जिथे मुद्दल आणि नफा हे दोन्ही आपल्या कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. कारण आपण परफॉर्म करणारच, पण कदाचित समजा जर कस्टमरने आपल्याला परफॉर्मन्स नाही दिली तर आपण कस्टमरमुळे उठू शकतो व्यवसायातनं. तर आम्ही जेवढे व्यवसाय निवडलेत या सगळ्या व्यवसायामध्ये आमची मुद्दल आणि आमचा नफा हे आम्हीच कंट्रोल करतो. अशा पद्धतीचे अनुभवाने शिकलेले ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आम्ही जोडत गेलो आणि त्यांना आम्ही व्यवसायामध्ये वापरत गेलो. वा, खरं तर तुम्ही म्हणालात तसं की माणसं जोडणं हाच माझा व्यवसाय आहे. आणि म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं की फील्ड कोणतंही असो, यांची ओळख तिथे असते. म्हणजे आता महेश मांजरेकरांसारखा एखादा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, तो त्यांचा खास मित्र असतो. एखादा खूप मोठा उद्योजक असेल तर तिथे त्यांची ओळख असते. फार काय, म्हणजे अगदी परदेशात सुद्धा एखाद्या ठिकाणी आपल्याला काही अडचण आली ना तर एक फोन करावा, बरेच फोन येतील तुम्हाला, पण असं होतं की तिथे ओळख नाही अशी, मला वाटतं असं एखादं ठिकाणच नाही असं वाटायला लागतं. पण हा इतका व्यापक जनसंपर्क म्हणजे कशाच्या बळावर आणि कसा तुम्ही उभा केला? स्वइच्छा आणि आवड. आणि मी असं नेहमी म्हणतो की येणाऱ्या दिवसांमध्ये मित्रांनो अशी बरीच कामं असणार जीवनामध्ये जे पैशाने होणार नाही,
हे फक्त संबंधानेच होणार. आणि असं म्हटलं जातं की एका व्यक्तीला कुठेही पोचायचं असेल तर त्यांना 6 व्यक्ती त्याच्या जीवनातले पोचवू शकतात, ओनली 6 पीपल. पण त्या 6 लोक कोण आहेत ते आपल्याला शोधता आली पाहिजेत. माझ्या जीवनातला महेशजी इथे आहेत म्हणून मी हे सांगणार मुद्दामून. माझ्या जीवनातला एक फार सुरेख प्रवास झाला. साधारणतः 1 वर्ष अगोदर मी महेशजींबरोबर आम्ही 4-5 चांगले मित्र आम्ही एकत्र एक प्रवास करायला गेलो मध्य प्रदेशला. इकडनं वाराणसीला फ्लाईटने गेलो आणि वाराणसीहून मध्य प्रदेशला आम्हाला यायचं होतं. 8 तासाचा तो प्रवास होता. गाडीमध्ये सगळे दिग्गज लोक होते, मी नाव घेऊ शकत नाही, पण त्याच्यामध्ये सगळी झोपली आणि फक्त मी आणि महेशजी आम्ही जागे होतो. आणि मी तरी कमीत कमी त्यांच्याकडनं शिकत होतो. आणि त्यांच्या जीवनाच्या प्रवासावर मी असं म्हणतो नेहमी मित्रांना की आपण किती चांगलं उत्तर देतो याला आता काहीच महत्त्व राहिलं नाही आहे, आपण किती चांगले प्रश्न विचारू शकतो ह्याचं महत्त्व आहे. त्या 8 तासामध्ये कदाचित महेशजींना एवढे प्रश्न कुठच्याही डायरेक्टर, प्रोड्युसर, त्यांच्या मिसेसनी कोणीच विचारले नसतील तेवढे मी विचारले. आणि त्यांची सुरुवात देखील माझ्याच जीवनासारखी झालेली आहे. म्हणजे असे अनेक लोक आहेत ज्यांनी शून्यातनं चाळीतनं सुरू केलेलं आहे आणि आज फार मोठे लेवलवर पोहोचलेले आहेत. मी एकच म्हणेन की प्रत्येक माणसाने रिलेशनशिपमध्ये इन्व्हेस्ट करणं फार गरजेचं आहे. आणि निस्वार्थ रिलेशनशिप. तुम्ही कोणालाही फेवर करता तेव्हा बदल्यात आपल्याला काय मिळू शकतं हे कधीच विचार करायचा नाही. जर असा विचार आला तर ते रिलेशनशिप सक्सेसफुल होऊ शकत नाही. जेवढं आपण समाजाबरोबर निगडीत राहू शकतो तेवढं निगडीत राहणं गरजेचं आहे. समाजात फक्त पैसे कमवणे हा हेतू नसून समाजाचा जर आपण काय उद्धार करू शकलो आपल्या व्यावसायिक कार्यामार्फत. मी असं म्हणतो लोकांना की बिझनेस करणं म्हणजे प्रार्थना करणं आहे, बिझनेस करणं म्हणजे देवाचं काम करणं आहे. बिझनेस इज मेकिंग अदर पीपल्स लाईफ इझी. आणि जर हे आपण करू शकलो तर आपण देवाचंच काम करतोय. आणि हे करताना आपले जे संबंध आपण जोडत जातोय, मी म्हणजे देवाच्या कृपेने भारतातल्या कुठच्याही शहरात कनेक्टिव्हिटी करू शकतो, जगातल्या कुठच्याही शहरात कनेक्टिव्हिटी करू शकतो. आणि माझे मित्र देखील माझ्याकडनं ती कनेक्टिव्हिटी साधतात नेहमी. असं आम्ही नेटवर्क बनवलंय. आणि मी लोकांना पिकवतो सांगून की आपल्याला आपलं स्वतःचं इकोसिस्टम बनवणं गरजेचं आहे. आपल्याकडे आपल्या स्वतःचं इकोसिस्टम असलं तर तेजी आणि मंदी ही आपल्याला कधीच टच करणार नाही. ही जगासाठी आपल्यासाठी नाही आहे. तर ऑलवेज कीप बिल्डिंग द इकोसिस्टम आणि कीप इन्व्हेस्टिंग इन द रिलेशनशिप. ते इन्व्हेस्टमेंट तुम्ही 25 वर्ष अगोदर केलं असेल आजपर्यंत फळलं नसणार, 2 वर्षानंतर फळेल किंवा 10 वर्षानंतर फळेल, पण फळेल नक्कीच. वन रेफरन्स, वन टेस्टिमोनियल, वन सपोर्ट ॲट द टाइम ऑफ नीड कॅन बी अ गेम चेंजर, कॅन बी अ टाइम चेंजर, कॅन बी अ फॉर्च्यून चेंजर. म्हणजे या पुस्तकात एका ठिकाणी म्हटलंय की मला देव सापडला. म्हणजे आजूबाजूला मदत करणारी अशी अनेक मंडळी त्यांना मिळाली. आणि मला असं वाटतं की आज उद्योजक बनू पाहणाऱ्यांसाठी यांच्या रूपानेही देव अनेकांना सापडला असेल. ज्या पद्धतीने खरं तर त्यांची मदत किंवा जसं म्हणाले तर की निस्वार्थी पद्धतीने एक रिलेशन जोडणं. म्हणजे आम्ही कॉलेजेसमध्ये उद्योग प्रेरणा नावाचा जो कार्यक्रम करतो त्यात ते नेहमी विद्यार्थ्यांना असंच सांगतात की आजचा तुमचा मित्र हा उद्या कधी कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही. आणि मला असं वाटतं की हेच एक एम किंवा अशा अनेक गोष्टी या आज विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहेत. मला अगदी आवर्जून उल्लेख करायचा आहे रेडिओचा, की आज रेडिओच्या माध्यमातून सेंट अँजेलो कम्प्युटर एज्युकेशन हे अनेकांपर्यंत पोहोचली. पण एक त्यांची स्वतःची अशी एक भाषा जी अनेकांना आवडते आणि अनेक असे रिप्लाईज माझ्या मेलबॉक्समध्ये नेहमी पडलेले असतात की ते जे सांगतात ते आम्हाला पटतं. मला असं वाटतं की ही कन्व्हिन्सिंग पॉवर आहे किंवा तुमच्या मनातलं त्यांच्या समोरच्यांच्या मनात पोहोचवणं, यासाठी हे एक संभाषण कौशल्य आहे. या कौशल्याचा उद्योगामध्ये निश्चित उपयोग होतो का? आणि या रेडिओ ॲक्टिव्हिटीमधनं तुम्हाला जे एक फीडबॅक मिळाला त्याबद्दलही ऐकायला आवडेल. मी असं नेहमी म्हणेन की प्रत्येक उद्योजकांनी लोकांचे न विचारलेले प्रश्नांची उत्तरं देत आली पाहिजेत. म्हणजे ती देखील एक कला आहे. नेहमी आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर द्यावं असं नसून आपल्याकडे एवढी क्षमता असणं गरजेचं आहे व्यवसाय करता करता की व्यक्तीने प्रश्न न विचारता आपल्याकडनं त्याला उत्तर मिळालं पाहिजे. रेडिओच्या मार्फत म्हणजे एवढे चांगले मित्र झालेत पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये, कारण हे मराठी कार्यक्रम आहे, की लोक येऊन तुम्हाला भेटतात कार्यक्रमामध्ये आणि ते स्वतःहून सांगतात की तुम्ही जी माहिती दिलेली ती आमची अशी उपयोगी झाली, तशी उपयोगी झाली. आणि ते ऐकल्यानंतर मला फार बरं वाटतं. मित्रांनो, आपल्याला फक्त एकच करायचं आहे की अनेक लोकांना पुस्तकं वाचायचा छंद आहे, मलाही होता, आणि आता तेवढा वेळ नसतो की आपण पुस्तक वाचू शकू म्हणून. तर आपण काय करावं, तर आपण अशा लोकांना शोधायचं, अशा माणसांना शोधायचं ज्यांनी भरपूर पुस्तकं वाचली आहेत आणि त्या व्यक्तीबरोबर 15 मिनिटाच्या संभाषणामध्ये त्या व्यक्तीने जर 500 पुस्तकं वाचली असतील तर त्याचा सार जो आहे
तो तुम्हाला त्या 15 मिनिटात मिळू शकतो. तर अशा लोकांच्या नेहमी मी शोधात असतो. माझ्या कुठच्याही प्रवासात माझ्या जीवनातले सगळ्यात टॉप मित्र जे झालेले आहेत ना, ते अनजान लोक आहेत, जे मला फ्लाईटमध्ये भेटलेत, बिझनेस लाऊंजमध्ये भेटलेत. म्हणजे अनोळखीत माणसं विदाऊट एनी कंडिशन्स. जेव्हा आपण चर्चेला सुरू करतो आणि जेव्हा त्यांच्याबरोबर संभाषण करतो, तेव्हा त्यांच्याकडे एवढं आपल्याला शिकायला मिळतं की ते सगळं शिक्षण आपण आपल्या व्यवसायामध्ये जोडून मांडतो आणि चांगले उद्योजक बनतो. हे उद्योजक बनण्यासाठीच जी कौशल्य हवीत, त्या सगळ्या कौशल्यांचा अतिशय उत्तम उल्लेख या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे केवळ जसं हे संभाषण कौशल्य नाही, तर एक नेतृत्व गुण आपल्यामध्ये कसा असला पाहिजे, या सगळ्या उद्योगाच्या दृष्टीने पुढची वाटचाल करत असताना कोणकोणत्या टप्प्यातनं आपण पुढे गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी पुस्तकात आहेत. सगळ्याच गोष्टी मी आता यांना विचारणार नाही, नाहीतर मग पुस्तकातलं जे नाविन्य आहे ते कदाचित संपून जाईल. पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आजच्या दिवसाच्या दृष्टीने, की आज या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि आजच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील आहे. कसं असतं की आईवडिलांची प्रेरणा ही तर असतेच, पण त्याचबरोबर पत्नीची उत्तम साथ ही देखील खूप गरजेची असते. आज बाहेर तुम्ही इतक्या लोकांशी संपर्क केलात, पण घरात म्हणजे घरची आघाडी तुमची शांत होती, म्हणून तुम्ही हे सगळं करू शकलात. माझे अगदी जुने मित्र माझ्याकडे पाहत आहेत की मी काय उत्तर देणार आहे. पण मी असं म्हणेन की आपण किती मोठे उद्योजक झालो तरी आपल्या घरी जर आपण समाधानी नसलो, किंवा आपली मिसेस, आपली मुलं, भाऊ बहीण, आई वडील हे जर आपल्याशी समाधानी नसले, तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. देर हॅज टू बी पीस अँड हॅपीनेस ॲट होम. आणि जर हे घरात असलं तरच आपण पुढे जीवनामध्ये जाऊ शकतो. मी आवर्जूनही सांगेन की मला जी पत्नी लाभली आहे, म्हणजे मला बरंच काय माझ्या संस्थेने दिलं आहे. बायकोसुद्धा माझ्या संस्थेतनं झाली आहे. अगोदर ती माझी विद्यार्थी होती, त्यानंतर ती माझ्या संस्थेमध्ये काम करायला लागली. त्यानंतर आमचं लग्न घडलं आणि लग्नाला 14 वर्ष झाली. आता मी कामावर आहे आणि ती पगार देते. क्या बात आहे. आणि शी इज अन एक्स्ट्रॉर्डिनरीली स्ट्रॉंग पर्सन. बॅकबोन, माझं बॅकबोन म्हणायला गेलं तर ती बॅकबोन आहे. कारण आम्ही सगळी मैदानातली माणसं, कागदोपत्री कामाशी आम्हाला आवड नसते. सहसा प्रत्येक उद्योजक तसा असतो, मला वाटतं सगळेच कबूल करतील या गोष्टीला. तर आम्ही कागदामध्ये खेळत नाही. तर त्यासाठी बॅकबोन म्हणजे कोण, तर बॅकबोनमध्ये माझ्या केसमध्ये शी इज माय वाईफ. तर ती सगळं हे सगळं हँडल व्यवस्थित केल्यामुळे मी उद्योग करू शकलो, अनेक उद्योग घडवू शकलो, अजून नवीन उद्योग घडवणार. आणि हे चालतच राहील, कारण मला माहिती आहे की माझं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे, माझा बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो पुढे. तर वन स्ट्रॉंग मेसेज इज देर हॅज टू बी पीस ॲट होम. आणि त्याचा मोल नाही, म्हणजे इट कॅनॉट बी कम्पेअर्ड विथ द सक्सेस ऑफ बिझनेस. इट इज मॅन्डेटरी आणि इट इज कंपल्सरी. मला असं वाटतं की यांच्या या रिलेशनशिपसाठी एकदा टाळ्या पाहिजेत. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि अगदी या मुलाखतीतला शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न, पुन्हा एकदा उद्योजकतेकडे वळताना, की आज महाराष्ट्रातले उद्योजक असे अनेक आहेत की ज्यांना कदाचित ती संधी सापडत नाही, समस्येचं संधीत रूपांतर होत नाही, प्रश्न अनेक निर्माण होतात, व्यवसाय यशस्वी होत नाही. अशा उद्योजकांनी आपला व्यवसाय यशस्वी व्हावा म्हणून नेमकं काय केलं पाहिजे? मी तर असं म्हणेन की येणारे वर्ष सगळे भारत देशाचे आहेत. आणि असं म्हटलं जातं की 1760 मध्ये भारत देश हा सर्वात ताकदवर देश होता इकॉनॉमिक स्टँडर्ड्सने. 2060 मध्ये परत भारत देश ताकदवर होणार आहे. द होल वर्ल्ड इज लुकिंग टुवर्ड्स इंडिया ॲज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. आणि या ऑपॉर्च्युनिटीजना साध्य करण्यासाठी आपल्याला उद्योजक होणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक असा दिवस येईल जेव्हा हे परदेशी लोक आपल्या देशात येऊन काम करतील आणि आपल्या नोकऱ्या करतील, कारण त्यांना आबादी पाहिजे जी आपल्याकडे आहे. जो आपला श्राप मानला जायचा, आबादी हा आपला श्राप मानला जायचा, आणि हीच आबादी आज आपली सर्वात मोठी ताकद आहे. एव्हरी 6th मॅन ऑन प्लॅनेट अर्थ इज अन इंडियन. एक भारतीय नागरिक आहे. आणि पूर्ण जगाला ह्या मार्केटचा स्वार्थ आहे. प्रत्येक देशाला, प्रत्येक कंपनीला आपल्या ह्या देशात येऊन व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना आपलं सामोरे करणं गरजेचं आहे. ज्या आपल्या अडचणी आहेत, जेवढे आपले प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याकडे 24 तास पाणी नाही आहे, वीज नाही आहे, रस्ते नाही आहेत, या सगळ्या आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण जेव्हा जेव्हा हे घडले जातील, जेव्हा जेव्हा हे रस्ते, पाणी, लाईट, 24 तास पॉवर प्रोव्हाइड केलं जाईल, तेव्हा तेव्हा लोकांच्या खिशात पैसा येईल. कारण असं म्हटलं जातं इकॉनॉमिक्समध्ये, एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी इज इन्कम टू द पीपल.
आणि जेव्हा हे होत जाईल तेव्हा भारतीय नागरिकांच्या खिशात पैसा येईल. मित्रांनो, आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे, व्यावसायिक होणं गरजेचं आहे. जगातल्या सगळ्या प्रगतिशील देशांनी प्रगती एकाच कारणामुळे केली आहे आणि ते कारण आहे कारण त्यांच्या आबादीमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत उद्योजक आहेत. हे गरजेचं आहे, हे मी नेहमी सांगायचो आणि आज तर मी अजून आवर्जून सांगेन. परिस्थिती चेंज झालेली आहे, ग्लोबल सिनारिओ चेंज झालेला आहे. आज आपण $1 विकत घेण्यासाठी आपल्याला 65 रुपये लागत आहेत. 20 वर्षांमध्ये आपली इकॉनॉमिक पॉवर एवढी स्ट्रॉंग होईल की एका भारतीय रुपयामध्ये आपल्याला 65 अमेरिकी डॉलर मिळतील. आणि मित्रांनो, अरब देशातलं तेल संपेल पण आपल्या देशातली आबादी काय कमी होणार नाहीये. त्यांच्याकडे जरी मर्सिडीज गाड्या असल्या ना, तेल संपल्यानंतर उंटांना घ्यावा लागेल खेचण्यासाठी. पण आपल्याकडे जी बुद्धिमत्ता आहे म्हणजे लोक अक्षरशः भारत देशाकडे लोक मागणार म्हणून अनेक कंट्रीज विजा ओपन करतात आपल्यासाठी. आणि तो दिवस दूर नाही मित्रांनो, जेव्हा आपले उद्योजक एवढे मोठे उद्योजक होतील जगभरात. ग्लोबल उद्योजक होणं गरजेचं आहे. अमेरिका इज सक्सेसफुल ओनली बिकॉज इट डज ग्लोबल बिझनेस. ग्लोबल उद्योजक होणं गरजेचं आहे. एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज येतील, एवढ्या लोकांना आपल्या देशात यायची इच्छा होईल की मग आपल्याला आनंद मिळेल अमेरिकन्सचं आणि ब्रिटिशांचं विजा रिजेक्ट करण्याचा. धन्यवाद. मला वाटतं हे स्वप्न सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि खरंच आहे की आयडिया हीच आपली करन्सी आहे आणि जितकी अनेक लोकसंख्या तितकी कदाचित अनेक डोकी, त्यातून येणाऱ्या अनेक कल्पना आणि या प्रत्येक कल्पनेचं एका उत्तम संकल्पनेत रूपांतर करणं हे जेव्हा आपल्याला जमतं किंवा या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला जमतात तेव्हा एक उत्तम उद्योजक घडू शकतो. आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन ॲग्नेलो राजेश यांच्यासारख्या व्यक्तीकडनं जर मिळालं तर मला असं वाटतं की खूपसे विद्यार्थी आज इथे आहेत, त्यांना हे यावेळी मार्गदर्शन मिळणं हे गरजेचं आहे. आणि या मार्गदर्शनाने अनेक उद्योजक हे निश्चित घडतील. पण हे घडत असताना आज आणखी एक योग असा उत्तम असा आहे की आज 26/12 आणि 26/11 या 26/11च्या लढाईमध्ये खऱ्या अर्थाने स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कसाबला जिवंत पकडून देणारे आपले पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांना मी मंचावर निमंत्रित करते. आज जीवन रंगाच्या माध्यमातून त्यांनीही जो एक व्यापक जनसंपर्क केलेला आहे, म्हणजे माणसं जोडण्याचं काम जसं ॲग्नेलो राजेश यांनी केलं त्याचप्रमाणे संजय गोविलकर यांनीही केलंय आणि आज एक पूर्ण टीम त्यांच्याकडे आहे. मी गोविलकर सरांना विनंती करेन की त्यांनी मंचावर यावं. आणि आज 2 गोष्टींचं प्रकाशन होणार आहे, म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन तर होतच आहे पण त्याचबरोबर लाईफलाईन ही अत्यंत वेगळी अशी डायरी, त्या डायरीचं प्रकाशनही इथे होणार आहे. या दोन्ही गोष्टींबद्दल थोडंसं आपण बोलावं. गुड इव्हनिंग सर्वांना. सर्वप्रथम हॅपी क्रिसमस आणि नववर्षाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. मित्र, मला आज खूप आनंद होतो आहे की आज जीवनरंगचा टेक्निकली 7वा वाढदिवस आणि 7व्या वाढदिवसावेळी 10वा अपत्य जन्म घेत आहे, ते म्हणजे राजेशचं पुस्तक समस्या टू संधी. मित्र, जीवनरंगाचे प्रमुख हेतू आपण AVमध्ये पाहिलेलेच आहेत. सर आपण नव्हतात पण मी सांगतो की ग्रामीण भागात जिथे शवदाहिन्या नाही आहेत तिथे पुरवणं हा प्रथम हेतू आहे. त्याच्यानंतर दुसरा हेतू राजेशजींसारखे जे दिग्गज आहेत, आपल्यासारखे दिग्गज आहेत, अशा लोकांना, इथे भालेकर सर आहेत, अशा लोकांचे विचार यांच्यापर्यंत म्हणजे सर्वसामान्यापर्यंत, मित्रापर्यंत, उद्योजकांपर्यंत, व्यावसायिक सर्वांपर्यंत पोचून त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी हा जीवनरंगाचा दुसरा हेतू आहे. त्याला मी जीवन रिचार्ज नाव दिलं आहे आणि जीवन रिचार्ज अंतर्गत आज आम्हाला राजेशजी रिचार्ज करतायत. म्हणजे विदाऊट आज लकीली काय म्हणतात, चार्जर नसतानाही मोबाईलला बघा आपण अस्वस्थ होतो, मला वाटतं त्यांनी बऱ्यापैकी चार्ज केलेलं आहे आपल्याला. नक्की चार्ज वाटतंय ना नवीन उद्योजकांना? हां, कारण मला नवीन उद्योजक इथे बसलेले पाहिजे आहेत. काही वर्षांनी राजेश जेव्हा तुम्ही पुस्तक विकत घ्याल आणि ते वाचाल, विकत घ्याल आणि वाचाल, हे जाणून बुजून मी बोलतोय कारण ते गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट फुकट मिळाली की त्याची किंमत राहत नाही. आणि ते पुस्तक वाचून जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात भरारी घ्याल त्यावेळी मला हे सर्व जे उपक्रम आम्ही करतोय ते सार्थ झाल्यासारखे वाटतील. मित्र हो,
राजेशजीने आम्हाला अगदी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की नो पर्सनल क्वेश्चन, नो पर्सनल, हे मी सगळं मान्य करतो. पण राजेशजींना आम्हाला एक पुष्पगुच्छ द्यायचं आहे आणि पुष्पगुच्छ देण्यासाठी मला खूप नावं, म्हणजे इतकी नावं आली ना, मी कन्फ्यूज झालो. म्हटलं आता कुठलं नाव सिलेक्ट करावं. म्हणजे इथे बसलेले जवळजवळ 150 नावं त्यांनी मला दिली. आय वॉज कन्फ्यूज. म्हटलं आता नक्की काय करू. नाही, याच्यात एक छोटीशी गोष्ट मी ऍड करीन की आम्ही विचारलं की तुमचे सगळ्यात जवळचे मित्र कोण, तर त्यांनी इतकी नावं घेतली. मग आमच्या असं लक्षात आलं की सगळेच त्यांच्या इतक्या जवळचे मित्र आहेत. मग त्यातनं एक नाव सिलेक्ट करणं खरंच हो, तर ते कठीण होतं. पण मी ठरवलंय की असं एक नाव मी बोलवतोय मंचावर की ज्या व्यक्तीने गेली 14 वर्ष राजेशला सहन केलंय, म्हणजे खरंच 14 वर्ष त्यांच्या संसाराला झालेली आहे. आणि नन अदर देन प्लीज वेलकम सुग्रा अथायडे. प्लीज बसा तुम्ही. आम्ही सुग्राजींच्या हस्ते राजेशजींना एक खूप छोटासा एक बुके देतोय. सॉरी, आहे ना, सॉरी. उत्तराजींच्या हस्ते सुग्राजींकडे जाईल आणि तिथून तो राजेशकडे प्रवास करेल. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम दे. राजेशजींना बुके मिळाला, पण सुग्राजींना म्हणजे सुग्राजींना कोण बुके देणार हाही मला प्रश्न होता. तर मी अशा 2 फार मोठ्या व्यक्ती आहेत, त्या 2 व्यक्तींना मी निमंत्रित करतोय की ज्यांच्या हस्ते सुग्राजींना बुके मिळावा. तर ही खऱ्या अर्थाने ॲनिव्हर्सरी 5 स्टारमध्ये सुद्धा होणार नाही, इतकी गोड होईल असं मला वाटतं. प्लीज वेलकम आर्यजन अथायडे अँड साशा अथायडे. हां, पप्पांना. आर्यजन कुठे गेला. हां. थँक्यू राजेशजी, थँक्यू सुग्राजी, थँक्यू सो मच. मित्र हो, खरंच आता त्याने एका प्रश्नाचं तो उत्तर शेवटी दिलं होतं की कुठली म्हणजे जीवन यशस्वी होण्यासाठी आपल्याला जर पत्नीची साथ असेल तर तो मनुष्य अजून उंच भराऱ्या घेऊ शकतो. आणि राजेशजी हे त्यांचं ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून मी कुठली लिस्ट न चाळता केवळ मनात ठरवलं होतं. मला माहिती आहे नो पर्सनल क्वेश्चन, नो थिंग, अशा खूप सूचना आल्या होत्या. मी टेन्शनमध्ये होतो, पण आमच्या जीवनरंगातर्फे हा प्रेमाचा पुष्पगुच्छ तुम्ही स्वीकार केला आहे. आणि नाही केलं तरी आता मंचावर काही बोलू शकत नाहीत, त्यामुळे थँक्यू सो मच. आता थोडंसं पुस्तकाविषयी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. हां, ओके. ओके मित्र, समस्या टू संधी या पुस्तकाबद्दल तुम्ही म्हणजे आता तुम्ही वाचणार आहात. थोड्याच वेळात महेशजी आले आहेत. म्हणजे महेशजीबद्दल वेगळं काय मला सांगायला नको, तुम्ही सगळेच ओळखता. तर ते पुस्तक तुम्हाला पाहायला मिळेल. थोडक्यात मी फक्त लाईफलाईन डायरीबद्दल बोलणार आहे, ज्याची इंग्रजी आवृत्ती आज प्रकाशित होते. आणि ह्या सर्वांमागे राजेशजी आमची प्रेरणा आहेत की ज्यांच्यामुळे हे सर्व पुस्तकं वगैरे आम्ही करणं आम्हाला शक्य आहे. की ते जेव्हा आम्हाला इन्स्पिरेशन देतात त्यावेळी मी त्याचं नुकतंच उदाहरण म्हणजे IC बुक लॉन्च हा ग्रुप स्थापन केला. अक्षरशः घोड्यासारखं धावायला लावला आम्हाला. म्हणजे दर 3 मिनिटांनी मिलिंद हे झालं का, म्हणजे दॅट्स कॉल लिडरशिप. आणि रिअली इट्स वर्क्स. तर लाईफलाईनबद्दल मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. आणि लाईफलाईन ची जी प्रस्तावना आहे त्याच्यामधली ही गोष्ट आहे. एक राजाकडे एक हत्ती असतो. ज्यावेळी तो हत्ती युद्धावर घेऊन जायचा त्यावेळी राजा यशस्वी होऊन परत यायचा. कालपरत्वे तो हत्ती बिचारा वयस्कर होतो आणि वयस्कर झाल्यामुळे त्या हत्तीला राजा युद्धावर जायचं बंद करतो आणि त्याच्या म्हणजे राजवाड्यात एक स्पेशल जागा करून त्याला ठेवलेलं असतं. आणि तो हत्ती नेहमी तळ्यावर पाणी प्यायला जायचा. एकदा असाच तो पाणी प्यायला जातो आणि अनफॉर्च्युनेटली तळ्यातलं पाणी कमी झालेलं असतं आणि पुढे जातो आणि त्या दलदलीत तो हत्ती रुतून बसतो.
राजापर्यंत ही गोष्ट जाते. तो खूप प्रयत्न करतो हत्ती की काय करावं म्हणजे हा हत्ती बाहेर येईल. मग त्याच्या जुन्या माहुताला बोलवलं जातं. जुना माहूत एक सल्ला देतो, राजा एक काम कर की हा युद्धाचा हत्ती आहे, ह्या हत्तीला तुला जर बाहेर काढायचं असेल तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण कर. आणि राजा ते युद्धाचं सैनिक उभं करतो, ढोल ताशे नगारे हे सर्वत्र हे करतो आणि तो हत्ती ते सगळं ऐकून, ती परिस्थिती ऐकून बाहेर येतो. मित्रहो, खूपदा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की आपल्याला असं वाटतं हतबल होतो किंवा निराश होतो. तर तेव्हा निराश न होता मनावरची मरगळ झटकून पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी ही लाईफलाईनची रचना केलेली आहे. या लाईफलाईनमध्ये 55 गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीचं सार आपल्याला लिहायचं. म्हणजे आता बघा तुमच्याकडे ना एक फीडबॅक फॉर्म दिला आहे, प्रत्येकाकडे एक फीडबॅक फॉर्म आहे तुमच्याकडे, मला वाटतं असं आहे. त्याच्यामध्ये राजाजींच्या पुस्तकात काय आहे हे फ्रंटला काही महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि बॅकला जी मी आत्ता तुम्हाला गोष्ट सांगितली ती गोष्टही आहे. तर ती गोष्ट तुम्ही घरी जाऊन तुम्हाला असे केव्हा प्रसंग आले होते आणि त्यातून बाहेर पडलात ते आवर्जून इथे लिहायचं आहे. म्हणजे इन्साइट्स ऑफ द वीक तसे तुम्हाला या 52 गोष्टीतून ह्या डायरीतून मिळतील. तर तुम्ही घरी जाऊन लिहाल आणि त्याच्याबरोबर एक छोटंसं तुमचं नाव आणि हे एक छोटासा फीडबॅक फॉर्म आहे जो त्याला अटॅच आहे. कृपया तो भरून तुम्हीच बाहेर काउंटरवर द्या, कारण अशा प्रकारचे जर लाईफ रिचार्ज कार्यक्रम असतील त्यावेळी आम्हाला तुम्हाला बोलवता येतील. कुठलीही मार्केटिंग करणार नाही आम्ही, याच्यावर कुठलंही प्रोडक्ट विकणार नाही, केवळ कार्यक्रमाला बोलवणार. तेही तुमची इच्छा असो नसो. काही मित्रांवर मी आज जबरदस्ती केली कारण इच्छा अशी होती की त्यांनीही काहीतरी घेऊन जावं. तर मित्र हो, जीवनरंगतर्फे मी 2 मित्रांना बोलवतो आहे. एक राजेशजींचे अतिशय जवळचे मित्र आहेत प्रमोद तोरडमल आणि जीवनरंगचे अरुण सिंग. या दोघांचे हस्ते राजेशजींना आणि सुग्रा मॅडमना जीवनरंगाकडून एक छोटीशी भेट आम्ही देत आहोत. अरुण, हां प्लीज प्लीज राजेशजी जरा ओपन करा, आम्हालाही बघायची उत्सुकता आहे कोणती फ्रेम आहे ती. थँक्यू सो मच राजेशजी, तुम्ही आमच्या प्रेमाचा स्वीकार केलात आणि इथे मॅडम आभार मानणारच आहेत, पण तुम्ही इथे सर्व आलात त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही ह्या अजून प्रमुख पाहुणे आपल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहेत. पुढची सूत्र आमच्या आदरणीय उत्तराताई हाताळतील. थँक्यू सो मच. राजेश सर आणि सुग्रा मॅडम, तुम्हाला जी ही फ्रेम दिलेली आहे तर तुमचं जे चौकोनी कुटुंब आहे ते असंच छान हसतं खेळतं राहावं हीच सदिच्छा त्यामागे आहे. आणि ही 14 वर्ष जशी गेली तशीच यापुढची 14 वर्षही आणि त्यापुढची अनेक वर्षही अशीच हसत खेळत जावं ही सदिच्छा. यानंतर मुख्य आपला जो आजचा कार्यक्रम आहे या पुस्तकांचं प्रकाशन, या प्रकाशनासाठी आज खास या प्रकाशनासाठी संजय लीला भन्साली यांचं शूटिंग रद्द करून जे इथे आलेले आहेत ते आपले सगळ्यांचे लाडके अभिनेते आणि निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मी मंचावर याची विनंती करते. गोविलकर सर, पुन्हा एकदा मी आपल्याला मंचावर याची विनंती करते. त्याचप्रमाणे यांचे स्नेही शिवाजी डांगे यांनाही मंचावर याची विनंती करते.
महेशजींना विनंती आहे की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. डायरी पण दे ना. हां, डायरी पण द्या. समीर कारखानेस यांनाही मी कृपया मंचावर याची विनंती करते. विनोद, समस्येचं संधीत रूपांतर केल्यानंतर असा जगभराचा प्रवास सोपा होऊ शकतो हे आपल्याला या पुस्तकातनं कळणारच आहे. आणि त्याचबरोबर आत्ता आपण ज्या डायरीबद्दल बोललो, एक अभिनव डायरी. पुन्हा एकदा त्यात आहे लक्षात ठेवा असं पण आहे, तेवढं वाचलं. म्हणजे पटकन लक्षात ठेवा अशी एक टीप बघितली तरी सुद्धा खूप गोष्टी मिळून जातात त्यातनं. आणि यानंतर मी महेशजींना विनंती करते की त्यांनी या अभिनव डायरीचं प्रकाशन करावं. खऱ्या अर्थाने आयुष्याला रिचार्ज करणारी अशी ही डायरी आहे. कारण या डायरीच्या प्रत्येक पानावर प्रत्येक दिवसागणिक आपल्याला नवीन गोष्टी मिळत राहणार आहेत आणि त्यातून प्रेरक प्रेरणादायक अशा अनेक गोष्टी यातनं शिकायलाही मिळणार आहेत. ती लिहावी लागेल. धन्यवाद सर्व मान्यवरांना, सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. आणि मी महेशजींना विनंती करेन की या निमित्ताने आपलं मनोगत. नमस्कार. अशा प्रसंगी काय बोलायचं खरंच कळत नाही. माझा कायमच अनुभव आहे की मला ना कॉन्व्हर्सेशन म्हणजे असं गप्पा मारायला खूप आवडतात, मोर दॅन एनिथिंग. पण हा कार्यक्रम वेगळा होता. मी राजेशजींना खूप, आता जवळजवळ झाली 6-1 वर्ष आम्ही मित्र आहोत. आणि त्यांनी ज्यावेळेला पुस्तक लिहायचं ठरवलं की मला त्यांची गोष्ट माहिती आहे लहानपणापासूनची. जसं त्यांनी माझ्याकडनं वदवून घेतलेलं गाडीच्या प्रवासात, तसं मी त्यांच्याकडनं वदवून घेतलेलं. म्हणजे आम्ही एकमेकांच्याच गोष्टी ऐकत गेलेलो प्रवासात. आणि आय फाउंड इट व्हेरी फॅसिनेटिंग. म्हणजे इट इज तुम्हाला खूपच प्रेरणादायक आहे ते. आणि फ्रॉम वेअर टू वेअर खरंच आहे ते. समस्या ते संधी ॲक्च्युली. आणि माझा हेच होतं की मला, मी 5 वर्षापूर्वी सडनली आउट ऑफ द ब्लू असा विचार केला की आपण मराठी सिनेमा, नाटक यांना परदेशात घेऊन जाऊ, बघू काय होतं का. एक अवॉर्ड फंक्शन करायचं ठरलं मिगता. आणि मला ते आता लक्षात येत होतं की त्यांनी जे मला सांगितलं ना, डेअरिंग करायची. जसं मनोहर जोशींनी सांगितलं की तुम्ही 3 गोष्टी करा. एक तर कुठूनही पैसा मिळेल असं बघा,
एक बिझनेस करा आणि एक रिस्क घ्या. ते खरं तर पॉलिटिशियनना सहज शक्य असतं, आपल्याला नसताना. कारण नॉर्मली असा विचार कोणी करू नका. ते खरंच आहे की आधी कुठेतरी घरी काहीतरी पोचेल हे लक्ष द्या. बिझनेस करावा या मताचा मी सुद्धा आहे, कारण मी लहानपणापासून रिस्क घेतच आलो. मी त्यांचा तिसरा मला वाटतं सल्ला जास्त मानला आणि ठरवलं की चला एक अवॉर्ड फंक्शन करू. नंतर लक्षात आलं की समोर एक समस्या निर्माण झाली आहे. पण मग राजेशजींसारखी माणसं मिळाली ज्यांनी मग ती संधी दिली. ती समस्या तिकडे आम्ही कसं सक्सेसफुल करू शकलो. गेले 4 वर्ष ही इज ऑलवेज देअर टू सपोर्ट मिक्ता. आणि बघू हळूहळू गेली 4 वर्ष तर आपण लॉसेसमध्येच आहोत. पण वन डे आय नो, मला कॉन्फिडन्स आहे, विल ब्रेक इवन ऑर मे बी मेक सम मनी. म्हणजे मला कायम वाटतं की मिक्ता ह्या फेस्टिवलमधनं काहीतरी करता आलं फॉर सोसायटी तर करायचं आहे, पण त्यासाठी प्रॉफिट मिळणं खूप आवश्यक आहे. आणि कधी म्हणजे मला कधी काही गरज लागली, कधी मला प्रॉब्लेम आला तर आय नो राजेश इज वन फोन कॉल हवे. आणि कॅन्सल बिन्सल नाही की मी धावत नाही आलो. मी काल मला इथे यायचं होतं म्हणून आणि आय वॉज शूटिंग फिल्म सिटीला. आणि फिल्म सिटीवरनं इथे यायचं म्हटलं तर जवळजवळ म्हणजे मी इथून आता नॉर्मली मुंबईचं असं आलं की इथून आपण पुण्याला जाणं सहज शक्य आहे. देन कमिंग फ्रॉम गोरेगाव. पण त्याने टोल्ड मी yesterday की असं असं मला जायचं आहे. मग त्यांनी शूटिंगच ठेवलं नाही. मी माझी धावपळ थोडीशी कमी झाली आणि आय वॉन्टेड टू कम फॉर दिस प्रोग्राम. म्हणजे मी त्यांना ती 2 दिवस आधी सांगतो मला सोडलं तर मी येईन. पण आय रिअली वॉन्टेड टू कम अँड आय एम सो हॅपी की माझ्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. समवेअर इट इज म्हणजे मला वाटतं प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. इफ यू रिअली वॉन्ट टू नो what Rajesh Athayde is and what he was, where he came from. मला वाटतं खूपच इन्स्पिरेशनल पुस्तक ठरेल हे. आणि इट डेफिनेटली की म्हणजे मी त्यांची गोष्ट ऐकून खरंच भारावून गेलो की सी इट इज ऑलवेज यू ट्राय टू सी एक्झाम्पल्स. आणि हे खूप गरजेचं असतं की इफ वन मॅन कॅन डू इट वाय कांट आय. आणि त्यासाठी रिस्क घेणं खरंच गरजेचं आहे. मी पॉलिटिक्समध्ये पण जायचा प्रयत्न केला. पण मी तो जोक म्हणून गेलो नाही. आय रिअली फील की पीपल फ्रॉम ऑल फील्ड शुड कम इन टू पॉलिटिक्स. नुसतं पॉलिटिशियनना शिव्या देऊन काही होत नाही. व्हॉट आर यू डुईंग टू मेक दॅट चेंज? आय थिंक मोर दॅन एक्सपेक्टिंग चेंज, आय थिंक यू हॅव टू बी द चेंज. आणि यावेळेला नाही जमलं. मे बी फाईन. इट वॉज अ फाईट बिटवीन डेव्हिड अँड गोलायथ बिकॉज actually Modi was Goliath त्यावेळेला. But then somewhere till now his steps are falling the right direction. So it is always a very great thing to know you have someone there at the center who is taking some right decisions. पण I feel everybody प्रत्येकाने पॉलिटिकली अवेअर असणं खूप गरजेचं आहे. तरच हा देश सुधारू शकेल. नाही तर आपण काय करतो आज मत देतो किंवा मत देत नाही थिंकिंग की. आणि वी हॅव टेकन इट फॉर ग्रांटेड की पॉलिटिशियन्स म्हटले की ते काय चोऱ्या करणार तरी. इट इज म्हणजे वी कॅन बी द चेंज. आणि मजा आली. म्हणजे इनफॅक्ट आय लिसनिंग टू राजेश आय फेल्ट की दिस क्वेश्चन आन्सर सेशन शुड नॉट एंड. कारण खूप इन्साइट्स मिळत होत्या. इज अन एक्स्ट्रीमली गुड टीचर. मला वाटतं की मे बी फ्रॉम दॅट he has become a good businessman. Maybe because he has that convincing power, he has the talking power, and he really makes sense. मी बिझनेसवर खूप डिस्कशन्स ऐकलेली आहेत पण आय थिंक ही मेक्स सेन्स. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला खूप ॲडवाईस देणारे नॉनसेन्स बोलत असतात. पण छोट्या छोट्या गोष्टी प्रॅक्टिकल गोष्टीतना व्हॉट यू कॅन डू इन लाईफ इज यू कॅन रिअली लर्न फ्रॉम मिस्टर राजेश अथायडे. अँड थँक्यू वन्स अगेन फॉर हॅव्हिंग मी हिअर. गोयलकर साहेब थँक्यू. मी त्यांच्या एका ही इज ट्राईंग टू एनकरेज मराठी पीपल टू गेट इन टू बिझनेस.
someone should come and try to encourage Marathi people to not to fight among themselves. Actually, if you see why Gujaratis progresses, because they help each other. Marathi people want to pull one down. मेरे से ज़्यादा खींचो इसको नीचे. ते जादूशी थांबेल ना, because we have everything. We have the brains, we have the intelligence. What we need and what Mr. Govilkar is doing is the same thing. He gathers people, and so that they meet and then they exchange ideas. So everybody can grow, and it is actually a fact. If you try to help each other, everybody will grow. When I'm helping someone, in the bargain, I know that somewhere, whenever I need him, is there to help me. And a very, very intelligent thing, very, very real thing Rajesh said is, when you invest in relationships, you're always in profit. Thank you for having me. आपण मंचावरच बसावं अशी मी विनंती करेन दोघांनाही. महेशजी म्हणाले तसं माणसं जोडणारी ही माणसं आहेत खऱ्या अर्थाने. गोविलकर साहेब असतील किंवा अग्नेलो राजेश असतील, माणसं जोडणं आणि आपण एकत्र येणं याच्यातच खरं तर पुढे जाणं हे आहे. आणि आत्ताच त्यांच्या म्हणण्यात आलं की वी कॅन मेक अ चेंज. आपण आज ज्या वेलिंकर इन्स्टिट्यूटच्या या सभागृहात बसलो आहे त्यांचं ही वी स्कूल आहे. त्यामुळे केव्हाही आपण सगळ्यांनी वी एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते आज आपण सगळे एकत्र आलो म्हणून एक उत्तम पुस्तक आणि या उत्तम डायरीच्या प्रकाशनाचा आपण खऱ्या अर्थाने साक्षीदार होऊ शकलो. या दोन्ही गोष्टी खरं तर अनमोल आहेत, पण तरीसुद्धा त्याचं मोल चुकवणं, त्यातूनच खूप गोष्टी मिळत असतात. त्यामुळे आजच्या दिवसासाठी पुस्तकाचं मोल 250 रुपये आहे, ते 200 रुपयात मिळणार आहे. आणि जी डायरी आहे ती 300 रुपयाची आहे, पण आजच्या दिवसासाठी ती 240 रुपयात मिळणार आहे. यानंतर मी सुग्रा अथायडे यांना विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार, मी शुग्रा अथायडे. सर्वप्रथम आभार मानण्याचे महत्त्वाचं काम मला सोपवण्याबद्दल मी जीवन रंगाचे आभार मानते. आज माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. तो यासाठी की माझे पती श्री अग्नेलो राजेश हे लेखकांच्या रूपाने आपल्यासमोर येत आहेत. शून्यातून विश्वनिर्मितीचे हा प्रवास अत्यंत रोमांचक राहिला आहे आणि मी त्याचा एक हिस्सा असणं हे खरंच मी माझं भाग्य मानते. एक चांगला उद्योजक, चांगला मुलगा, चांगला पती, चांगले वडील, चांगले मित्र म्हणून त्यांनी नेहमीच आपली भूमिका चोख बजावलेली आहे. आणि एक चांगला लेखक म्हणून देखील ते लोकांच्या जीवनात अमूल्याग्र बदल आणतील यात शंका नाही. मी जर चुकले तर मी माफी मागते, कारण माझी मराठी एवढी सुंदर नाही आहे. त्याचीच पूर्तता म्हणजे आजचा हा कार्यक्रम इतका उत्कृष्ट होणं हा केवळ योगायोग नाही. यामागे कित्येकांची मेहनत आणि त्यांचे आभार मानणे निर्वार्य आहे. सर्वप्रथम आभार आपल्या आजच्या मान्यवरांचे, ज्यांनी आपल्या अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून इथे उपस्थित दाखवली आणि या कार्यक्रमाची उंची वाढवली. ते श्री महेश मांजरेकर, श्रीमती मेधा मांजरेकर, श्री भालेराव साहेब, श्री हेनरी लोबो जे CCCIचे चेअरमॅन आहेत. हा सुंदर हॉल या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपलब्ध करून दिला ते वेलिंकर इन्स्टिट्यूटचे श्री समीर कारखानीस. हे पुस्तक सुंदररित्या छापणारे श्री विवेक पारकर, व्हिडिओ सेटअप पुरवणारे श्री अतुल व्हिडिओ, या पुस्तकांचे कवर पेज डिझाईन ज्यांनी केले आणि इथे दिसणारे फ्लेक्स ज्यांनी बनवले ते श्री समीर दळवी. इथे उपस्थित असलेले IC ग्रुप, मराठी बिझनेस क्लब, संवाद, अस्पा गुरुकुल, श्री कॉमर्स अकॅडमीचे सदस्य आणि तमाम अपतेष्ट मित्रपरिवार, आमचे शुभचिंतक
या सगळ्यांचे खूप खूप आभार. हा कार्यक्रम ज्यांच्याशिवाय घडला नसता ते आहेत श्री संजय गोवेकर, श्री वैभव पाटील, श्री विनोद मिस्त्री, श्री अरुण सिंग, उत्तराताई, श्रीमती सुहानी मेंडोन्सा, श्री मिलिंद दिघे, श्री सिद्धार्थ विमानी यांचे खूप खूप आभार. माझ्या हस्ते कुणाचं नाव जर मी विसरले असेल तर मला माफी करावी. तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक समस्येत दडलेली संधी तुमच्या नजरेत येवो आणि त्याच सोनं करून तुमचं आयुष्य उदंड होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि जीवन रंगतर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सुग्रा मॅडम, ही देखील एक नवी सुरुवात होती आजची असं म्हणायला हरकत नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला इथे मंचावर निमंत्रित करते आणि आणि आता सेंट अँजेलोच्या संपूर्ण परिवारातर्फे त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने स्पेशल बुकिंग. धन्यवाद, सगळ्यांचे आभार. धन्यवाद.